गाइस मी नंदिनी आज बनवत आहोत चिकन सूप। तर त्याच्यासाठी मिरची, कांदे, शिमला मिरची, थोडेसे हिरवे कांदे छान फ्राय होऊ देऊ। संबाराची डंठल चांगला सुगंध येतो, याला छान शिजून घेऊ, भाजी देऊ। सगळे सुगंध घरभर सुगंध होतो, त्याचा खूप छान सुगंध येते। तर आता थोडी ग्रीन चिली, रेड चिली छान परतून घेऊ। हलका कमी सावं त्यामध्ये आपण घरगुती आणि बिना काही घातल्याने बनवू। चटणी नाही, तिखट थोडं, चवीनुसार मीठ, त्यानंतर चिकन घालून घेऊ, फ्राय केलेले पीस थोडे, पाणी सुद्धा घालू शकते आधी, नाही मी थोडे थंड पितात तर त्याला छान तिखट मीठ लागलं पाहिजे म्हणून। चिकनचे फ्राय केलेले पीस आहेत हे, जसं चिली चक्कर वगैरे बनवतो त्या प्रकारचे, त्याच टाईप आपण थोडा चिकन सूप, थोडा ग्रेव्हीवाला। तर 2 मिनटं शिजू देऊ। तर सगळ्या पिसांना तिखट मीठ लागलेलं आहे बघा, न थोडे गरम पण झाले। आता याच्यामध्ये आपण हलकं पाणी घालून घेऊ, सूप करायचं आहे त्या प्रकारे, मराठी पद्धतीत आपण चिकन सूप म्हणतो याला। पाणी घातलं, थोडी छान उकळी येऊ देऊ आणि तर एवढा पाणी घातलेला आहे बघा। तर एक चांगली खदरी आली की याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घालून घेऊ। तर थोडं सूप आहे तर थोडं हलकं पाणी छान वाटते प्यायला। तर मी दुसरीकडे वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे, तर बघा। तर आपण कॉर्नफ्लोअर घातलेला आहे, आता छान डवलून घेऊ। कॉर्नफ्लोअर घातल्यावर गाढी होऊन जाते। तर या प्रकारे बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल, खायला टेस्टी वाटते। आपला चिकन सूप रेडी आहे बघा। तर बाय गाईस, टेक केअर। आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर बाय।